आणि यावर्षी महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक अशी सोयाबीनची खरेदी झाली आहे। सोयाबीन खरेदीसाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानं 2 वेळा मुदतवाढही मिळाली आहे। राज्यामध्ये 11 लाख टन सोयाबीनची खरेदी आतापर्यंत झाली आहे। मुदत संपण्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी केलं जाणार आहे। या संदर्भात खरेदी केंद्रांवरून आढावा घेतलाय आणि शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे। आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी शेतकऱ्यांसाठी हमी भावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी 6 फेब्रुवारी रोजीची मुदत शासनाने ठरवून दिली होती। मात्र आता खरेदी प्रक्रियेत मोठा विलंब होत आहे। आपण बघू शकता मी सध्या वाशिमच्या राजगाव परिसरातील खरेदी केंद्रावर उभा आहे। या ठिकाणी नाफेडमार्फत सोयाबीन खरेदीसाठी आणलेले असून या ठिकाणी शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदी करण्यासाठी आणलेली आहे। शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये हमी भावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने त्यांना शासकीय खरेदी केंद्रावर भर दिला आहे। मात्र मोजणी आणि खरेदी प्रक्रियेत विलंबामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन विक्रीसाठी रखडलेले आहेत। संत गतीने सुरू असलेल्या खरेदीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत। मुदत संपायला अवघे 2 दिवस उरले आहेत। पुढे मुदतवाढ दिली जाणार की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता नाही। त्यामुळे शेतकरी जे आहेत ते चिंतेत आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी काही शेतकरी आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा मला सांगा, तुम्ही किती माल कधी आणला होता? किती माल आणला होता? 30 क्विंटल 30 क्विंटल। अजून राहिला समजा. मेसेज आला होता? हो, मेसेज आला होता. कधीपासून? 2 दिवस झाले मेसेज. 2 दिवस झाले। आपल्यासोबत इतरही काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊ। कधी आले होते तुम्ही? काल आलो होतो मी। काल 30-40 क्विंटल माल आहे। शासनाने संपूर्ण माल खरेदी करावा आणि या इथे जे स्टॉक आहे ते हटवण्यासाठी त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात यावं। जागा उपलब्ध करून दिली तर शेतकऱ्याचा माल संपूर्ण खरेदी केला जाईल असं आम्हाला आशा आहे। आता नाफेड मार्फत 2 दिवस शिल्लक उरलेले आहेत फक्त। 2 दिवसात काय होणार आहे? बरेचसे शेतकरी राहिलेले आहेत। सरकारने सांगितलं होतं की संपूर्ण शेतकऱ्याचं सोयाबीन नाफेड मार्फत घेऊ, पण आतापर्यंत आज रोजी मुदत संपल्यावर शेतकऱ्याची खूप चिंता वाढलेली आहे। आता तुम्हाला याच्याकडून मेसेज आला होता नाफेड करून? हो, मेसेज आलेला आहे। अधिक सोयाबीन उर्वरित राहिलेलं आहे घरी। तर याच्या पुढे सरकार हमी भावाने खरेदी करावा, नाही तर मार्केटमध्ये 3700-3800 रुपये भाव जात आहे आणि इथे कास्तकाराचा नाफेडमध्ये चांगला फायदा आहे। शासनाने याची मुदत वाढत देण्यात यावी। तरी होते आपल्यासोबत या नाफेड कृषी सेवा केंद्राचे संचालक आणि काही शेतकरी यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी शासनानं लवकर यांना मुदतवाढ जाहीर करावी आणि शेतकऱ्यांची अशी मागणी आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।